नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर ताई यांच्या मामाच्या सुनेबाबत आलेला आहे. सबस्क्रायबर ताई आपल्याला सांगतात त्यांचे मामा मारुती सदानंद माळी हे पेशाने वायरमन होते. चांगला पगार होता. गावात टुमदार 2 मजली घर होतं. गावाच्या वेशीबाहेर वडिलोपार्जित मोठं शेत होतं. म्हणायला देवाने कसली कमी ठेवली नव्हती. मारुतीरावांच्या परिवारात बायको मंदाबाई या गृहिणी, तर मारुतीरावांना 2 मुलं. मोठा मुलगा सूर्यकांत जो एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होता. सूर्यकांतचं लग्न झालं होतं आणि त्याच्या बायकोचं नाव रेखा, जी 5 महिन्याची गरोदर होती. मारुतीरावांचा दुसरा मुलगा गणेश, ज्याचं अद्याप लग्न झालं नव्हतं. तो शिक्षणच घेत होता. तर अनुभवानुसार झालं असं. नुकताच पावसाळा संपला होता. शेतामध्ये भात पिकाची कणसं पिकून सोनेरी झाली होती. कापणी झोडणीचा हंगाम सुरू झाला. मारुतीरावांचं गावाच्या वेशीपासून 15 मिनिटाच्या अंतरावर एक मोठं शेत होतं. मारुतीरावांच्या शेतात सुद्धा बाकी शेतकऱ्यांप्रमाणे भात लावणी केली जायची. एके दिवशी रात्रीच्या वेळेस सर्व माळी कुटुंब जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी करत अंगणात बसले होते. अशात भात कापणीचा विषय निघाला. सूर्यकांत, आपल्या शेतातला भात पिकलाय, आता एखादा दिवस पाहून कापून घेऊयात, काय म्हणतोस? असं मारुतीरावांनी सूर्यकांत म्हणजे मोठ्या मुलाला विचारलं. सूर्यकांत कुटुंबात मोठे होतेच, पण त्यांचा स्वभाव, हुशारी, मेहनत आणि विचारपूर्वक घेतले जाणारे निर्णय हे फार योग्य असायचे. त्यांचे निर्णय मारुतीरावांसहित पूर्ण परिवाराला पटायचे. म्हणून घरातलं कोणतंही काम करण्याअगोदर सूर्यकांतरावांना विचारलं जायचं. यावर सूर्यकांत म्हणाले, हो बाबा, बरोबर बोलताय तुम्ही. आता पाऊस पण थांबलाय आणि लोकांनी पण कापणीला सुरुवात केली. पण मला एका दिवसापेक्षा जास्त दिवस सुट्टी भेटायची नाही, कारण कंपनीत कामाचा लोड आहे. मग आता काय करायचं? आपलं शेतही मोठं आहे, असं मारुतीराव म्हणाले. त्यावर सूर्यकांतने, बाबा, यावेळेस आपण एक काम करू. 11-12 माणसं बोलवू कामाला. मी, तुम्ही, गणेश, आई मिळून 15 माणसं होतात. एवढी माणसं असली का अर्ध्या दिवसात भात कापून होईल. मग भारा बांधून माचोळी रचू आणि पुढच्या महिन्यात वापस बोलवून झोड घालू हवं तर, कारण पुढच्या महिन्यात मला सुट्टी पण भेटेल. सूर्यकांतरावांचं म्हणणं अगदी पॉईंट टू पॉईंट होतं. ते सर्वांना पटलं. ठरल्याप्रमाणे कापणीचा दिवस उजाडला. रेखाबाई गरोदर असल्याने त्यांना कापणीचं काम जमणार नव्हतं, म्हणून त्या घरी राहून जेवण बनवणार होत्या. रेखाबाईंना सोबत म्हणून सूर्यकांतरावांनी त्यांच्या मेहुणीला, म्हणजे रेखाबाईंची बहीण सुवर्णा, हिला घरी बोलवून घेतलं, जी रेखाबाईला जेवण बनवायला मदत करेल. सकाळी 9 वाजता रेखाबाई आणि सुवर्णा या दोघींना सोडून सर्व माळी कुटुंब आणि कामासाठी बोलवलेले मजूर भाकरी खाऊन शेतावर भात कापणीसाठी निघून गेले. रविवार असल्याने भात आणि अस्सल गावरान बोकडाचं मटण हा बेत आखला होता. रेखाबाई आणि सुवर्णा दोन्ही बहिणींनी दुपारी 11:45 वाजेपर्यंत जेवण बनवलं आणि सर्व जेवण बांधून पाणी घेऊन 1:15ला शेतावर जायला निघाल्या.
गावाची वेस ओलांडता 10 मिनटं लागली. आता शेतावर पोहोचायला 15 मिनिटाची मातीची पायवाट होती. पायवाटेच्या दोन्ही बाजूला गुडघ्या इतकं वाढलेलं हिरवं गवत होतं. दुपारच्या हवेने वारा वाहत होता. वाऱ्याच्या तालावर गुडघ्या इतकं वाढलेलं गवत नाचत थिरकत होतं. रानटी गवताचा तो वास नाकात घुमत होता. चालता चालता मध्येच गवताची सळसळ व्हायची. तसा अंगावर भीतीने शहारा फुटायचा, कारण सापाची भीती. नुकताच पावसाळा संपला असल्याने वरून पडणाऱ्या उन्हामुळे बिळात लपलेले सर्प गरम होत असल्याने बाहेर यायचे. त्यांचाच कधी फुत्कार ऐकू यायचा तर कधी दर्शन घडायचं. 10 मिनिटाचं अंतर कापून झालं. आता समोर 2 वळणं दिसत होती. उजव्या बाजूचं वळण नदीवर घेऊन जायचं, तर डाव्या बाजूचं वळण रेखाबाईंना शेतावर घेऊन जाणार होतं. उजव्या बाजूला एक उताराचा मातीचा रस्ता होता, जो नदीकडे जायचा. त्याच्या बाजूला एका बांधावर एक भलं मोठं चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडाला पाहताच सुवर्णा म्हणाली, ताई, या झाडावर चिंच येतात का? त्यावर रेखाबाईंनी डाव्या बाजूला वळण घेत सांगितलं, त्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा कोणी खात नाही म्हणे. गावातल्या एका पुरुषाने फास लावून तिथं आत्महत्या केली होती. पण आमचे हे मला सांगत होते, त्या मेलेल्या माणसाच्या बायकोचं त्याच्या सख्या बारक्या भावासोबतच लफडं होतं. आणि हे जेव्हा मोठ्या भावाला कळालं, तेव्हा त्या मोठ्या भावानं आपल्या बारक्या भावासोबत भांडण केलं. आणि त्याच रात्री म्हणे बारक्या भावाने मोठ्या भावाचा झोपेत गळा आवळून त्याला मारून टाकलं आणि या चिंचेच्या झाडाला लटकवून आत्महत्येचा बनाव रचला. गावातली माणसं सांगतात, त्या चिंचेच्या झाडावर दिवसा रात्री चेष्टा होतात. नदीवर जाणाऱ्या माणसांना त्या मेलेल्या माणसाचं गलेलठ्ठ, बेडकासारखं फुगलेलं, घाऱ्या चिंचोळ्या डोळ्यांचं भूत फांदीला लटकलेलं दिसतं. म्हणून तिथं जास्त कोणी जात नाही. आणि चिंचा तर भरपूर असतात, पण त्या झाडाला कोणी हात लावत नाही. घाबरतात सगळी. रेखाबाई हकीकत सांगत म्हणाल्या, प्रत्येक गावात अशी एक तरी जागा असते जिथं कोणीतरी मेलेलं असतं आणि तिथे त्या मृत आत्म्याचा वावर असतो. जी जागा त्या अमानवीय शक्तींच्या कारनाम्यांनी दूषित झालेली असते. असो, चल. रेखाबाई आणि सुवर्णा दोघीही गप्पा गोष्टी करत शेतावर कधी पोहोचल्या त्यांनाच कळलं नाही. 1:45च्या सुमारास जेवणाला सुरुवात झाली. ऊन चांगलंच डोक्यावर आलं होतं. 2:30 वाजेपर्यंत एका झाडाच्या सावलीत सर्वांचं जेवण पार पडलं. रेखाबाई आणि सुवर्णा दोघींनी ताटातलं खरकटं, भाताची शीतं, मटणाची हाडं एका प्लास्टिकच्या पिशवीत जमा केली आणि सर्व भांडी पुन्हा फडक्यात गुंडाळली. घरी जाऊन सर्व भांडी त्या दोघीजणी घासणार होत्या. सुवर्णा, मी एवढं खरकटं फेकून येते हं, रेखाबाई म्हणाल्या आणि खरकट्याची पिशवी घेऊन त्या शेतापासून 30 पावलं चालत जरा दूर आल्या. समोर शेतच शेतं होती. तिथेच एका शेतात बाजूला एक 5 फूट उंचीचं कसलं तरी झाड होतं. त्या झाडाचं खोड काळसर जळालेलं दिसत होतं. त्या झाडाला पाहता असं वाटत होतं कोणीतरी हे झाड रॉकेल ओतून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असावा. पण ते झाड मात्र पूर्ण जळालं नव्हतं. झाडाकडे पाहताच मनात अकल्पनीय भीती तयार होत होती. राहून राहून मनाला धोक्याची नकारात्मक चाहूल लागत होती. त्यात रेखाबाई 5 महिन्याच्या गरोदर.
असं म्हणतात पोटोशीबाईने निर्जन स्थळी एकटीने जाऊ नये किंवा तिला एकटं सोडू नये. त्यामागे सुद्धा काही नकारात्मक कारणं आहेत. रेखाबाईंची नजर त्या झाडावर खिळली. मन, मेंदू ताळ्यावर राहिला नाही. असं वाटत होतं काहीतरी देहावर संमोहन चढवत आहे. आपलं शरीर आपलं नाही. काहीतरी बदल जाणवतोय. ते झाड, त्या झाडाच्या अवतीभोवती काहीतरी अभद्र भटकत आहे. रेखाबाई अगदी पुतळा होऊन एकटक त्या झाडाकडे पाहत होत्या. जणू त्यांचा स्वतःच्या शरीरावरचा ताबाच हरवला होता. ते काळशार झाड रेखाबाईंना जणू संमोहित करत होतं, किंवा तिथे अस्तित्वात असलेली कोणती तरी नकारात्मक शक्ती हे काम करत होती असं म्हणायला हरकत नाही. डोळ्यांची क्षणभरही उघडझाप न करता एकटक रेखाबाई झाडाकडे पाहू लागल्या. तोच अचानक रेखाबाईंच्या कानावर तंद्री भंग करणारी हाक पडली. ए रेखा! आवाज जरा मोठा होता. जणू कोणीतरी रागातच ओरडलं असावं. त्या आवाजासरशी रेखाबाईंची तंद्री खाडकन तुटली. त्यांनी झटकन मागे वळून पाहिलं. मागे सासूबाई म्हणजे मंदाबाई उभ्या होत्या. काय ग, इथे कशाला थांबलीस? जा घरी जा, टाईम झालाय ना. मंदाबाई जरा रागातच म्हणाल्या. त्यावर रेखाबाईंनी फक्त हो असं म्हणत मान हलवली आणि ती हातातील खरकट्याची पिशवी मागे वळून न पाहता तशीच उलट्या हाताने मागे फेकली. आणि नेमकी ती पिशवी त्या अर्धवट जळालेल्या प्रेतासारख्या झाडावर अडकली. रेखाबाई खाली मान घालून तिथून निघून गेल्या. पण तिची सासूबाई मात्र त्याच झाडाकडे पाहत होती. त्यांच्या चेहऱ्यावर या क्षणाला जराशी भीती उमटली. पण त्या भीतीमागे काय कारण होतं हे मात्र गुलदस्त्यात होतं. शेवटी मंदाबाईसुद्धा आल्या पावली निघून गेल्या. त्या दिवशी 5-5:30 वाजेपर्यंत भारे बांधून भाऱ्यांची माचोळी रचून झाली. सर्व काम झालं हे पाहून माळी कुटुंब घरी आलं. रेखाबाईच्या लहान बहिणीला त्याच दिवशी रिक्षाने घरी पाठवलं, कारण दुसऱ्या दिवशी तिची शाळा होती. रात्रीचं जेवण लवकर उरकून दमलेलं माळी कुटुंब लवकर झोपी गेलं. आणि त्याच दिवशी मध्यरात्री 3 वाजता रेखाबाई आपल्या खोलीत गाढ झोपल्या होत्या. रात्रीच्या गहिऱ्या गूढ शांततेत बाहेर कुठेतरी गल्लीबोळात उभी राहून रात्रीची भटकी कुत्री कोणीतरी मेलय अशी विवळत होती. त्यांचा तो भेसूर आवाज रात्रीची भयानकता अजूनच वाढवायचा. आणि अशा वेळी रेखाबाईंच्या बंद डोळ्याआड एक स्वप्न सुरू झालं. स्वप्नात ते दुपारचंच दृश्य दिसत होतं. चारही बाजूला उन्हाचा पिवळसर प्रकाश पसरला होता आणि रेखाबाई त्याच काळ्याशार झाडासमोर उभ्या होत्या. परंतु यावेळेस त्या झाडाजवळून मंद पांढऱ्या धुक्याची वलय वाहत होती. ते धुकं कुठून येतंय हे मात्र समजायला मार्ग नव्हता. पण झाडाला स्पर्श करून ते धुकं पुढं जायचं. तोच त्या झाडाच्या खोडावर मागून एक हात आला. त्या हाताच्या बोटासहित पूर्ण त्वचा प्रेताड पांढरी फट्ट आणि त्या हातावर 5-6 मधमाशा वळवळत होत्या. त्या मधमाशांनी हातावर दंश केलेले होते, कारण त्या हाताचा काही भाग सुजलेला काळा निळा पडलेला दिसत होता. तोच हळूहळू त्या खोडामागून हातासोबत ती प्रेताड चुना पोतलेल्या चेहऱ्याची हडळ, जखीन, चेटकीन, तिला काय म्हणावं हे समजत नाही, पण असं काहीतरी अभद्र दिसणारं स्त्रीचा एक कुरूप चेहरा बाहेर आला.
चेहऱ्यावर जागोजागी मधमाशा फिरत होत्या. त्याबरोबर पूर्णतः प्रेताळ चेहरा जागोजागी सुजला होता. डोळ्यांची बुबळं पूर्णतः पिवळी जर्द झाली होती. संपूर्ण शरीर लठ्ठ होतं. असं वाटत होतं जणू मधमाशांच्या दंशाने सुजून जाड झालंय. अंगावर एक साडी, तपकिरी रंगाचा ब्लाऊज, डोक्यावरचे केस खांद्यावर मोकळे सोडलेले. ज्या केसांना मध लागलं होतं आणि त्यावरही मधमाशा वळवळत होत्या. फारच भयंकर, काळीच पिळवटून टाकणारं दृश्य होतं ते. तोच त्या स्त्रीच्या काळ्याशार मशेरी लावलेल्या दाताचा जबडा विचकला आणि त्या तोंडातून मधमाशांचा पंख फडफडवताना होणारा आवाज यावा तसा आवाज आला. सोबत काही वाक्य कानावर पडली. मला मटणाची हाडं दिलीस तू, आता मला मांस पाहिजे. तिचे ते पिवळे जर्द डोळे हळूच रेखाबाईंच्या पोटावर स्थिरावले जात मोठे झाले आणि ओठांवर एक असुरी हास्य उमटलं. मला कोवळं मांस पाहिजे. आता तुझं पोर दे खायला, तुझं पोर खाते मी. असं म्हणत ते अभद्र जागेवर उभं राहून खांदे हलवत खदाखदा हसू लागलं. तोच स्वप्नात डबा पडला आणि स्वप्नबंधन तुटलं. खाडकन डोळे उघडून फुललेल्या श्वासासहित रेखाबाई अंथरुणातून उठून बसल्या. त्यांच्या श्वासांची गती वाढली. कपाळावरून घामाचे द्रव खाली सरकू लागले. नरडीला सोकन पडली. बाजूलाच असलेल्या तांब्यातून रेखाबाईंनी गटागट पाणी पिलं. तसं त्यांना जरा बरं वाटलं. पण त्या स्वप्नाचा अर्थ मात्र रेखाबाईंना कळाला नाही. त्यांनी एक नजर बाजूला टाकली. त्यांच्या बाजूला सूर्यकांतराव दिवसभर काम केल्याने दमून गाढ झोपले होते. शेवटी देवाचं नाव घेऊन रेखाबाईंनी हात जोडले आणि पुन्हा डोळे मिटून झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तसा रेखाबाईंना कालच्या स्वप्नाचा विसर पडला. पण उठल्या उठल्या त्यांना जरा अस्वस्थ वाटू लागलं. सर्व अंग दुखत होतं. शेवटी त्यांच्या सासूबाईंनी त्यांना आराम करायला सांगितला. या अशा अवस्थेत अंग दुखणं साहजिक आहे असं मंदाबाई म्हणाल्या. परंतु हे काहीतरी वेगळं आहे हे त्यांनाही समजलं नाही आणि तो वेगळेपणा वेळीच ओळखला नाही. म्हणूनच परिणाम फार वाईट ठरले. रेखाबाईंना आता रोज रात्री मध्यरात्री तेच स्वप्न पडू लागलं. तीच ती भयंकर विद्रूप दिसणारी स्त्री स्वप्नात यायची. विचकट हसत मशेरीचे दात दाखवत पिवळ्या जर्द नजरेने रेखाबाईंच्या पोटाकडे पाहायची आणि तेच ते वाक्य परत म्हणायची. मला मटणाची हाडं दिलीस तू, आता मला कोवळ्या मांसाचा गोळा पाहिजे. तुझं पोर दे खायला, पोर. आणि मग जागेवर खांदे हलवत खदाखदा हसायची. रोजच पडणाऱ्या या विचित्र स्वप्नांची मालिका आता रेखाबाईंच्या मेंदूत कोरली गेली. नाहीतर मनुष्य रात्री पाहिलेलं स्वप्न एकंदरीत सकाळपर्यंत विसरतोही. पण रेखाबाईंना तर रोजच हे स्वप्न पडू लागलं. आणि आश्चर्यकारक गोष्ट अशी का स्वप्न एकच, त्यात कसलाही बदल नाही. तीच श्रापित जागा, तेच जळालेलं झाड, तीच ती विचित्र भयंकर हृदयाचा थरकाप उडवणारी स्त्री. रेखाबाईंनी आपल्याला पडणाऱ्या या स्वप्नांबद्दल कोणाला एक चकार शब्दही सांगितला नाही. तसंही स्वप्नच पडतंय, त्याने काही अपाय तर होत नाही ना, असा विचार त्यांच्या मनात आला. अशात दिवसांवर दिवस, आठवडे उलटले. एक दिवस झोडणीचा दिवस उगवला. माळी कुटुंबाने सकाळी ऊन जास्त पडतं
म्हणून झोडणीसाठी रात्रीची वेळ निवडली. ठरल्याप्रमाणे या वेळेसुद्धा कामासाठी माणसं बोलवली. त्यासोबत माळी कुटुंबातील सदस्य होतेच. झोडणीसाठी शेतात खाली प्लॅस्टिक अंथरलं. त्यावर 3 ड्रम ठेवले ज्यावर भाताचं पीक झोडलं जाणार होतं. प्रकाशासाठी इन्व्हर्टरवर चालणारे 2 बल्ब लावले ज्याचा प्रकाश अवतीभोवती पडला. बरोबर 7 वाजता झोड सुरू झाली. धाड धाड करत सर्वजण भाताची कणसं आपटत होती. सोनेरी रंगाचा भात खाली जमिनीवर तर अर्धा हवेत उडायचा. अशात 9 वाजले. तेव्हा मारुतीरावांनी त्यांच्या 2 नंबरच्या मुलाला म्हणजे गणेशला सांगितलं, गण्या तू घरी जा आणि रेखाला चहा बनवायला सांग आणि 2 जण जरा चहा घेऊन या. यावर गणेश फक्त हो म्हणून निघून गेला. अर्ध्या पाऊण तासाने मंदाबाईंनी मारुतीरावांना विचारलं, तुम्ही गणेशला कुठं पाठवलं, अजून कसा आला नाही? यावर मारुतीराव म्हणाले, अगं त्याला घरी जाऊन रेखाला चहा बनवायला सांग आणि येताना तिला घेऊन ये असं सांगितलंय. अर्ध्या रस्त्यात असतील दोघं, येतच असतील बघ. मारुतीरावांच्या या वाक्यावर मंदाबाईंनी तोंडावर हाताची 5ही बोटं ठेवली आणि जरा खेकसत म्हणाल्या, काय तिला कशाला इतक्या रातच्याला बोलवलं इकडं? तुम्हाला माहीत नाही होय रातच्याला पोटुशी बाईला घराबाहेर पडू देत नाही म्हणून? माहीत नाही इथं बाजूला काय आहे ते? मंदाबाई दबक्या स्वरात म्हणाल्या. पण तेवढ्यात त्यांची नजर मारुतीरावांच्या खांद्यामागून जरा दूर गेली. दुरून शेताच्या बांधावरून बॅटरीच्या पिवळसर प्रकाशात गणेश आणि त्याची वहिनी रेखाबाई असे 2 जण हातात 2 पिशव्या घेऊन येताना दिसले. त्या पिशव्यांमध्ये चहा, पेले, खारी असं काही बाई सामान होतं. रेखाबाईंची चाल चालताना बदकासारखी होती. पोटाचा आकार वाढला होता. त्यांना आलेलं पाहताच, चला रे चहा आला, चहा प्या आणि मग लागा कामाला असं म्हणत सूर्यकांतरावांनी गडी माणसांना हाक मारली. मारुतीराव आणि मंदाबाई दोघांनी विषय तिथेच थांबवला. सर्व मंडळी झोडणीचं काम थांबवून एकत्र चहा प्यायला जमली. एक एक करत रेखाबाईंनी सर्वांना पेल्यात चहा दिला, सोबत खारी दिली. सर्वजण गप्पा गोष्टी करत चहा पिऊ लागले. सूर्यकांतराव जरा एकटे दूर बसले होते. तशी रेखाबाई त्यांच्याजवळ चहा घेऊन आल्या. अहो चहा घ्या असं म्हणत रेखाबाईंनी सूर्यकांतरावांना चहा दिला. खाली बसून सूर्यकांतराव चहा पिऊ लागले. रेखाबाई त्यांच्या मागे उभ्या होत्या. 4ही दिशेला अंधार पसरला होता. किरकिर करत रातकिड्यांचा आवाज सुरू होता. कुठून तरी मध्येच कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज यायचा. रेखाबाईंच्या मागे काही पावलांवर ते जळकूट काळशार झाड होतं. भूतकाळामध्ये तिथं काहीतरी अभद्र मौतीची घटना घडून गेली असावी, ज्या घटनेने मयत पावलेल्या माणसाचा, स्त्रीचा आत्मा तिथं अडकला होता, जो रेखाबाईंच्या मागावर होता आणि आज त्याला चान्स मिळाला. रेखाबाई जागेवर शांत उभ्या होत्या. तेवढ्यात त्यांच्या कानावर लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. लहान तान्हुलं अर्भक जन्म घेतल्यावर जसं घसा फाडून विवळतं तसा आवाज होता तो. रेखाबाईंच्या कानावर तो आवाज अलगद आपटला आणि कानशिलातून थेट मेंदूत शिरला. तशा रेखाबाई आजूबाजूला पाहत म्हणाल्या, अहो तुम्हाला बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय का? यावर सूर्यकांतराव, नाही ग इतकंच म्हणाले आणि त्यात काही वेळ निघून गेला. रातकिड्यांची किरकिर सुरूच होती. कुठेतरी गवतात सळसळ व्हायची. एखादं बेडूक उड्या मारत जाताना दिसायचं. तोच
काही क्षणांच्या अंतराने पुन्हा रेखाबाईंच्या कानावर लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि यावेळेस आवाजाची दिशा कानांनी हेरली. आवाज काळ्याशार अर्धवट जळालेल्या झाडाजवळून येत होता. नुकत्याच सुरू झालेल्या थंडीने हलकंसं धुकं वातावरणात पसरलं होतं. त्याच धुक्याचे काही पुंजके त्या काळ्याशार झाडाभोवताली फिरत पुढे जात होते. रेखाबाई हळूच चालत चालत त्या झाडाकडे जायला निघाल्या. इकडे सर्वजण चहा पीत गप्पा गोष्टी करण्यात गुंतले. रेखाबाई त्या झाडाकडे जात आहेत हे कोणीच पाहिलं नाही. ते झाड ज्या शेतात उभं होतं ते शेत बिनपिकाचं होतं. त्यात गुडघ्या इतकं गवत उगवलं होतं. पण रेखाबाईंच्या मेंदूवर पुन्हा एकदा संमोहनाचा अंमल चढला असावा, कारण त्या गुडघ्या इतक्या वाढलेल्या गवतातून विंचू, सर्प, काटा कशाचीही पर्वा न करता त्या झाडाजवळ येऊन पोहोचल्या. पोटोशी बाईच्या आत एक नवजात अर्भक जन्म घेतो, ज्याचा देह निपापी असतो. अशा 2 जीवांना अमानवीय शक्ती लवकर पछाडतात असं मी माझ्या आजीकडून ऐकलं आहे. म्हणूनच पोटोशी बाईला रात्री बाहेर जाऊ देत नाही. रात्रीच्या अंधारात काही बाई भयंकर काळसावट भटकत असतात, ज्याचा खतरा मायलेक दोघांना असतो. तोच अचानक एक तीव्र हवेचा झोत रेखाबाईंच्या दिशेने आला. ज्या हवेत त्या शक्तीचा अंश होता ती बाहेरची हवा झटकन रेखाबाईंच्या देहात घुसली. तसं रेखाबाईंचं संबंध शरीर एका अनामिक अमानवीय लहरींनी शहारून उठलं. लाकडागत सर्व शरीर ताठरलं गेलं. रेखाबाईंच्या शरीरात ती शक्ती घुसली अगदी सोप्या पद्धतीने. इकडे मंदाबाईंनी रेखा कुठे गेली म्हणत तिला अवतीभोवती पाहायला सुरुवात केली. तोच त्यांचं लक्ष पुन्हा एकदा त्या काळ्याशार झाडाजवळ गेलं आणि जसं तिथे लक्ष गेलं तशी पायाखालची जमीन सरकली. पाठीवरून थंडगार बर्फाचा खडा फिरावा असं वाटलं. अगं बाई, असं म्हणत मंदाबाई पटकन जागेवरून उठल्या आणि ताड चालत रेखाबाईंच्या दिशेने निघाल्या. तसे मारुतीराव, सूर्यकांतराव, गणेश सर्व मजूर लोक त्या दिशेने पाहू लागले. मंदाबाई घाईघाईने पावलं उचलत रेखाबाईंजवळ आल्या. रेखा, अगं इथे काय करतेस पोरी? चल तिकडं चल. मंदाबाई थोड्याशा रागवत काळजीपूर्वक शब्दात म्हणाल्या आणि आपला हात वाढवून रेखाबाईंच्या हातावर ठेवला. तोच त्या हाताचा स्पर्श मंदाबाईंना अगदी थंडगार जाणवला आणि रेखाबाईंनी झटकन आपला हात मंदाबाईंच्या हातून झटका मारत सोडून घेतला. अय, अंगाला हात लावू नको म्हातारे, मला नाही यायचं, जा तू. रेखाबाईंच्या मुखातून एक उर्मट स्वर बाहेर पडला. रेखाबाई ज्या त्यांच्या सासूला नेहमी मान देऊन बोलायच्या त्या आज उलटसुलट बोलत होत्या. अविश्वसनीय प्रकार होता. सर्वांच्या नजरा रेखाबाई आणि मंदाबाईंवरच खिळल्या. रेखाबाईंचा आवाज इतका मोठा होता का सर्वांना ते वाक्य ऐकू गेलं. रेखा, अगं बरं वाटतंय ना तुला? हे बघ, इथं असं या वक्ताला थांबणं धोक्याचं आहे. तू जा पाहू घरी. मंदाबाई प्रेमळ स्वरात म्हणाल्या, कारण त्यांना रेखाबाईची काळजी वाटत होती. मी नाही जाणार म्हणाले ना, एकदा सांगितलेलं समजत नाही का थेरडे? रेखाबाईंच्या घशातून भसाडा घोगरा आवाज बाहेर पडू लागला. रेखा, अगं असं काय बोलते? काय झालंय तुला? असं म्हणत रेखाबाईंचे खांदे धरून त्यांना आपल्या दिशेने वळवत मंदाबाईंनी विचारलं. आणि मग त्यांना जे दृश्य दिसलं
ते पाहून त्यांच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. मंदाबाई किंचाळत 2 पावलं मागे सरकल्या. रेखाबाईंचा चुन्यासारखा चेहरा जागोजागी सुजला होता. डोळ्यांच्या कवड्या दुधाळ झाल्या होत्या. ओठांवर एक हसुरीत छद्मी हास्य आणि ओठाच्या एका कोपऱ्यातून मशेरी लावल्याने मशेरीयुक्त लाळ गळत होती. मंदाबाईंचा आवाज ऐकून सर्वजण धावत आले आणि समोरचं दृश्य पाहून भीतीने सगळेच थंडगार पडले. मला भाताचं खरकटं आणि मटणाची हाडं खायला दिली हिने. आता मला कवळं मांस पाहिजे. पोराला खाणार मी, हिचं पोर खाणार, असं म्हणत शेवटच्या वाक्यावर ते आसुरी काळजाचा ठोका चुकवणारं हास्य घुमलं. रेखा, काय वेडेपणा लावलाय हा? चल पाहू घरी, सूर्यकांतराव रागात म्हणाले. ए, मी कशाला तुझ्या घरी येऊ? हे झाड माझं घर आहे आणि मी तुझी रेखा नाही. नुसती रेखा रेखा चालली आहे. जा इथनं, नाहीतर जीव घेईन. रेखाबाईंचे हे उद्गार काळजाला पीळ बसवणारे होते. यावर हुंदका देत मंदाबाई म्हणाल्या, तरी मी म्हणाले होते रातच्या टायमाला या पोरीला बोलवू नका इथं. बघितलंत ना, धरली ना आता हिला. हे वाक्य ऐकताच अवतीभोवती जमलेल्या मजुरांमधला एक जण म्हणाला, ताई, तुमच्या सुनेला बाधा झाली. बाहेरचं वारं शिरलंय वाटतं अंगात. कोणत्या तरी बाईच्या आत्म्याने झपाटलंय वाटतं हिला. माझं ऐका, पकडा हिला सगळ्यांनी आणि तुमच्या घरी घेऊन चला. कोणत्याही आत्म्याची वेस ठराविक जागेपुरतीच असते. तिची वेस या काळ्या झाडापर्यंतच आहे वाटतं. तो मजूर म्हणाला, ज्याचं वय जेमतेम 60च्या पार होतं. अशी माणसं फार जाणकार असतात. शेवटी 5-6 जणांनी मिळून रेखाबाईला पकडलं. एक साधारणशी बाई, पण तिच्या अंगात जणू हत्तीचं बळ संचारलं. काय तो अमानवीय शक्तीचा कारनामा होता. एकट्या रेखाबाई 5-6 पुरुषांना भारी पडत होत्या. रेखाबाईंच्या घशातून पिसाळलेल्या रानडुकरासारखी गुरगुर बाहेर पडत होती, तर मध्येच चेटकिनीसारख्या ख्या ख्या करत खिदळत वेड्यागत हसत होत्या. जे ऐकून काही जण भीतीने त्यांचा हात सोडत होते. एक जणाच्या हाताला तर रेखाबाई अशा कडकडून चावल्या का त्याच्या मांसाचा लचकाच दातांनी तोडला आणि तोच लचका तोंडात चघळत कचाकचा खाऊ लागल्या. रेखाबाईंचं तोंड, नाक लालसर रक्ताने माखलं. ते भयंकर अमानवीय शक्तीचे कारनामे पायापासून मेंदूपर्यंत सारं शरीर हादरवून गेले. शेवटी कशी तरी सर्वांनी ताकद लावली आणि रेखाबाईंना त्या काळसर झाडाच्या शेतातून बाहेर आणलं. 100-150 पावलं चालून होताच त्या ध्यानाची वेस, तिची हद्द संपली आणि त्या जागेतून बाहेर पडताच तिचा आत्मा, ती वाईट शक्ती रेखाबाईंच्या अंगातून बाहेर पडली. तसं रेखाबाईंचं सर्व शरीर जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत कोसळलं. घडलेला प्रकार इतका भयंकर, रक्त गोठवणारा होता का त्या रात्रीची झोड तशीच थांबवली गेली. कारण त्या जागेत कोणीही त्यावेळी थांबायला तयार होईना. सर्व मजूर घाबरले. हा भूतबाधेचा प्रकार मन हादरवून सोडणारा होता. शेवटी त्या मजूर लोकांना 4 पैसे जास्तीचे देऊन समजवून झोड उद्या सकाळी घाला असं सांगितलं आणि ते तयार झाले. पूर्ण रात्र भारे आणि भात उघडं ठेवायचं म्हणजे कोणीतरी चोरी करेल किंवा कुसई जादूटोणा करणाऱ्याची भीती होती. म्हणून भाऱ्यावर प्लॅस्टिक टाकून सर्वजण बेशुद्ध अवस्थेतल्या रेखाबाईंना घेऊन कसे तरी घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता रेखाबाईंना जाग आली. डोकं खूप दुखत होतं
आणि आश्चर्याची बाब म्हणजे काल रात्री सुजलेला चेहरा आता पहिल्यासारखा दिसत होता. त्यावर सुजेचं एकही चिन्ह दिसेना. सूर्यकांतरावांनी रेखाबाईंना विचारलंही, तुला काल रात्रीचं काही आठवतंय का गं? त्यावर त्यांनी इतकंच सांगितलं, मी शेतावर चहा घेऊन आले, तुम्हाला चहा दिला आणि मी तुमच्या मागे उभी होते, तेव्हा मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि मी त्या जळालेल्या झाडाच्या दिशेने पाहिलं. मला पुढचं काही आठवत नाही. अशात रेखाबाईंनी बोलता बोलता अजून एक गोष्ट सांगितली. स्वप्नात मला ते झाड आणि एक बाई दिसते, जी एकच वाक्य म्हणते, मला मटणाची हाडं दिली, आता मला कोवळं मांस पाहिजे, मला तुझं पोर दे खायला, पोर. रेखाबाईंच्या या वाक्यावर मंदाबाई भडकल्या आणि म्हणाल्या, तुला आधी हे सर्व सांगायला काय झालं होतं? अक्कल नाही का? तशा रेखाबाई गप्प खाली मान घालून उभ्या राहिल्या. कालचं वागणं आणि आजचं वागणं जमीन आसमानचा फरक होता. कालचं दृश्य जरी आठवलं तरी सर्वांच्या अंगावर भीतीने काटा फुटायचा. आता या संकटावर उपाय करणं गरजेचं होतं. म्हणून मारुतीरावांनी एक दैवी सिद्धी प्राप्त झालेल्या त्यांच्या गावातल्या एका भक्तीन आजीची भेट घेतली. या आजींना दैवी शक्तीचा वारसा लाभला होता, पण देवाने जी असामान्य शक्ती त्या आजीला दिली त्याच्या बदल्यात देणगी म्हणून काहीतरी घेतलं. म्हणजे त्या आजीला दिसत नव्हतं, त्या आंधळ्या होत्या. पण आश्चर्याची गोष्ट अशी का समोरच्या माणसाचं दुःख, संकट यावर योग्य तोडगा काढायचा आणि तो तोडगा पूर्णपणे यशस्वी व्हायचा. मारुतीरावांनी लगेचच आजीची भेट घेतली आणि सर्व माहिती दिली. त्यावर आजीने सांगितलं, मारत्या, 24 वर्षा अगोदरची गोष्ट आहे, तुला पण ठाऊक आहेच की. तुझ्याच शेतापासून पुढे येवल्यांचं शेत आहे. त्या शेतात ते जळालेलं झाड आहे ना, त्या झाडावर मधमाशांनी पोळं बनवलं होतं. त्याच मधमाशांच्या पोळ्यावर येवल्याच्या वेड्या यमुनेने दगडं मारली आणि पिसाळलेल्या मधमाशांनी तिच्यावर हल्ला केला. तिच्या सगळ्या अंगावर जिथं भेटल तिथं मधमाशांनी डंख मारला आणि त्या असह्य वेदनेने ती जागीच मेली. यमुनेचा बाप सध्या त्याचा पोरीवर जाम जीव. येडी असली म्हणून काय झालं, बापाचं काळीज होतं. शेवटी एकुलती एक पोरगी मेली. हा धक्का तो पचवू शकला नाही आणि रागाच्या भरात त्याने मधमाशांचा पोळा रॉकेल ओतून झाडासहित पेटून दिला. झाड पेटवताना त्यालासुद्धा मधमाशा चावल्या आणि पोरीचं 13 दिवसाचं सुतक संपतं न संपतं तो सुतकातच वारला. आता तुझ्या सुनेनं जेवणाचं खरकटं, मटणाची हाडं ती मेली तिथं फेकली आणि म्हणूनच त्या यमुनेची आत्मा तुझी सून पोटोशी आहे म्हणून तिच्या मागे लागली. काल तिने तुझ्या सुनेला झपाटलं, पण जर तुम्ही जास्तीची माणसं नसतात ना तर तिने तुझ्या सुनेचं पोट फाडून तिला मारलं असतं. पण काळ आला असला तरी वेळ आली नव्हती म्हणून वाचली. आता मी एक उपाय सांगते, ऐक. येणाऱ्या अमावस्येच्या रात्री त्या जळालेल्या काळ्या झाडाजवळ जायचं. झाडाच्या खालीच 1 फूट खड्डा खणायचा. त्या खड्ड्यात बकऱ्याचं मटण टाकायचं आणि वरून माती टाकून जमीन बुजवून द्यायची. त्या मातीवर एक टिवळी पेटवायची आणि दोन्ही हात जोडून, आम्हाला माफ कर, मी हा मटणाचा निवद तुला दाखवलाय, त्याचा भोग घे आणि माझ्या सुनेला सोड, असं म्हणून मागं न पाहता सरळ घरी चालत यायचं. अंगणात आंघोळ करून तुळशीचं पान खाऊन दुसरं काही न खाता गप घरात जाऊन झोपायचं. भक्तिनीने उपाय सांगितला आणि सोबत
एक काळ्या रंगाचा दोरा रेखाबाईंच्या कमरेला बांधायला दिला. बाळंतपण होईपर्यंत हा धागा काढायचा नाही असं ठणकावून सांगितलं. भक्तीन आजीच्या उपायानुसार सर्व काही करण्यात आलं आणि शेवटी त्या भयंकर अशा दृष्टचक्राचा अंत झाला. परंतु आजही येवल्यांच्या शेतात ते काळं झाड तसंच उभं आहे, जे पाहून रेखाबाईंच्या काळजात चर होतं. जुनी जाणती लोक उगाच नाही म्हणायची, गरोदर स्त्रीला फुलासारखं जपावं, तिची काळजी घ्यावी, निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. जसा प्रसंग रेखाबाईंवर आला तशी ही व्याध इतर कोणावरही येऊ नये. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.